नमस्कार. आज आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातील, गरीब कुटुंबातील, मागासवर्गीय असे अमित संभाजी कांबळे साहेब जोडले गेलेले आहेत. तर त्यांनी सरकारला 12 तारीख ते 15 तारीख या दरम्यानच्या काळामध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आत्मदहनाचा इशारा का दिलेला आहे, त्यांची तक्रार कुणाबद्दल आहे. त्याच्यामध्ये थोडंसं त्यांच्याबरोबर चर्चा केली असता त्यांच्याकडून समजलं की एक परिवहन खात्यातला एक अधिकारी आहे आणि त्याने काहीतरी त्यांच्याबद्दल फ्रॉड केलेला आहे. तर त्याच्या विरोधात ही तक्रार आहे आणि त्याच्या विरोधात त्यांचं आंदोलन आहे. तर ते आपण त्यांच्याकडून व्यवस्थित जाणून घेऊयात. अमित सर नमस्कार. सुरुवातीला आम्हाला एक गोष्ट सांगा की तुमची तक्रार नेमकी कुणाच्या विरोधात आहे? माझी तक्रार अशी आहे, आंबेडकर रमाबाई, मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सुतगिरणी. बर. ही सुतगिरणी हातकणंगले तालुक्यामध्ये निर्माण केलेली आहे. परंतु ही सुतगिरणी कोण निर्माण केली याची सुद्धा मला काही कल्पना नाही. ह्याच्यामध्ये काय झालं की माझं सभासद नाव म्हणून माझं नाव ओळखलं गेलं की अमित संभाजी कांबळे ह्या संस्थेचा सुतगिरणीचा मागासवर्गीय जे सभासद आहे. त्याच्यामध्ये माझं दाखला नाही, आधार कार्ड नाही, अनेक कागदपत्र लागतात, असे कुठलेही डॉक्युमेंट नाही. फक्त माझं नाव आणि माझ्या सहीचा गैरवापर त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये कसं झालं की मी हे जे माझं नाव आल्यानंतर मी एक अभ्यासू माणसाला मी माहिती दिली की माझं हे असं असं झालं. पण त्यांनी काय म्हटलं की बाबा तू त्या संस्थेमध्ये सभासद फी काय भरलेली असते आहेस का, तुला काय माहित आहे का? मग ते बी मला काय माहित नाही. आज माझी परिस्थिती बघायला गेली तर मी एक झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे आता सध्या. काय आज ते एवढ्या मोठ्या सुतगिरणीमध्ये सभासद व्हायला तेवढं पैसे तर माझ्याकडे सगळं मला पाहिजे. पण ह्या गोष्टीचा सगळा मी विचार केला आणि ही माहिती घेऊन मी बाबा ह्याचा सूत्रधार कोण ही माहिती घेईल की एक संबंधित व्यक्तीविषयी गेल्यानंतर की हे समजले की प्रशांत साळी तो आरटीओ अधिकारी. ओके. हा आरटीओ अधिकारी आहे आणि ह्या अधिकाऱ्यांनी ही संस्था काढली. ओके. तो कुठला अधिकारी काय माहिती तुम्हाला? त्याचं कुठल्या जिल्ह्यात हे झाल्या म्हणजे बदले आहे एवढं मला त्याचं काही माहित नाही. परंतु हा इचलकरंजीला. ओके. हा जो अधिकारी आहे हा इचलकरंजी मधला काही घेतला. आणि मग हे समजताना की मग माझ्या एक डोक्यात काय आलं की हा व्यक्ती इचलकरंजीतला आहे, माझं गाव शिरदवाड. मग हा व्यक्ती इथला आहे तर आपण समक्ष जाऊन त्यांना विचारलं बाबा हे माझं काय म्हणलं. मग ज्या वेळेला मी त्यांना विचारायला गेलो त्यावेळेला त्यांनी काय म्हटलं की आम्ही नाव घातलंय, तुला काय करायचं कर, माझी ताकद फार मोठी आहे, माझं कोण वाकडं करू शकणार नाही. आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या माणसाचं नाव घेतलं. परंतु त्या माणसाचं नाव घ्यावं आणि त्या माणसाचं विनाकारण आपल्याला हे करावं हे माझी अपेक्षा नाही. काय त्यामुळे मी अर्जामध्ये गेलेलं आहे माझं नाव. परंतु काय की आम्ही आहे सिंपल, हा अधिकारी देव जाणे की अधिकाऱ्याच्या माध्यमातून तिथं पण पोहोचले खरं आहे काय नुसतं भीती घालायसाठी त्यांचं नाव वापराले हे मला माहित नाही. मग ते असे शिवीगाळी धमकी वगैरे देऊन मला तिथून घालवले. घालवल्यानंतर मग मी काय केलं की बाबा आता माहिती अधिकारी लावायचे आणि कागदपत्र पहिला आपल्या ताब्यात घ्यायची. मग मी माहिती अधिकारी लावून कागदपत्र घेतलो, कागद मी मिळवलं. कागद मिळवल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला एक सिंपलच दाखवतो की ह्याच्यामध्ये सभासद म्हणून माझं नाव आहे की सभासद म्हणून माझं नाव आहे. ओके. अमित संभाजी कांबळे म्हणून नाव आहे. बरोबर. आता सभासद म्हणून माझं नाव या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मातोश्री रमाबाई आंबेडकर मागासवर्गीय सूतगिरणी सहकारी सूतगिरणी लिमिटेड कासारवाडी ही जी संस्था आहे ह्या संस्थेमधून त्यांनी काहीतरी माहितीच्या अधिकाराखाली माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये उपलब्ध करून दिले. हे जे काही त्यांनी डॉक्युमेंट उपलब्ध करून दिलेलं आहे त्याच्या आधारे जर बघितलं आपण 31/3/2023 अखेर सभासद देणे अनामत रक्कम यादी याच्यामध्ये त्यांचं नाव 5 नंबरला दिसतं इथं. म्हणजे त्यांनी जे आपले डॉक्युमेंट सादर केलेलं आहे आणि हे माहिती अधिकारी इथं सही शिक्का आहे अधिकाऱ्यांचा. त्यामुळे हे तर असं नाही की झेरॉक्स घेऊन आलेत किंवा असं काही नाहीये. इथं माहिती अधिकारी या ठिकाणी दिसतंय सुद्धा आपल्याला. ठीक आहे.
5 नंबरलाच नाव आहे हा, तुमचं. पण ह्या विषयावर मी काय केलं, ही सगळी माहिती बघितली. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला रक्कम दिसते, सभासद रक्कम बरोबर किती आहे? 34 लाख आहे. 34,27,690. हा, मग एवढी रक्कम माझ्याकडे कुठली आली? मी तर त्याच्यामध्ये असतो तर एवढी रक्कम मी भरलो असतो का? माझी परिस्थिती गरीब आहे. मग ही रक्कम कोण भरली? माझ्या नावी ही रक्कम कोण भरली आणि कुठलं भरली? का की पहिलं म्हणजे गोष्ट काय, का की हा परशांसाळी हा आरटीओ आहे. बरोबर आहे. 2 नंबर पैसा भयानक. मी आता माहिती घ्यायला लागलोय की पूर्ण लोक जनतेला लुबाडायचं काम आहे आरटीओ लोकांचं. आणि मग या अशा माध्यमातून तो 1 नंबर पैसा तरी करत असेल आणि आमचं उद्या आम्ही भविष्यात अडकणार आहे साहेब. त्याच्यामध्ये प्रत्येक लोकांच्या नावाखाली आपलं पैसे तिथं घालायचं, सभासद करायचं लोकांना आणि त्यांची रकमा भरत जायच्या आणि ते पैसे 1 नंबर करून घ्यायचे आणि संस्था कुठली तर आता ही सुटीगिरी त्यांनीच काढली. तुम्ही बघू शकता की प्रत्येक सर्वसामान्यांच्या मनामध्ये किती अशी भावना आहे की त्यांनी बोलत बोलत एक शब्द बोलला की आरटीओ विभागाची जनतेला लुटायचंच काम चालू आहे. पण ठराविक 2-4 जर अधिकारी सोडले तर बाकीचे खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात. पण त्या 2-4 अधिकाऱ्यामुळे त्या पूर्ण डिपार्टमेंटचं नाव आज जर बघितलं तर किती खराब होताना दिसत आहे. असंही तुम्ही जर जनतेमध्ये बघितला तर खूप मोठा रोष आहे. असे 2-3च अधिकारी असतात पण त्याच्यामुळे पूर्ण डिपार्टमेंटचं नाव खराब होतं. तुम्ही पण म्हणजे असं बघा ना, 2-3च असतात अधिकारी. आपण बोलत बोलत काय म्हणतो की सगळ्या टॉपला काही अधिकारी खूप चांगल्या पद्धतीचं पण काम करतात. असे 2-4 अधिकारी जर सोडले बोटावर मोजणे एवढे तर हे बाकीच्या बरोबर. आता विषय काय झाला, हा आता ही रकमेचा विषय झाला. मग ह्याबाबत मी काही शासनाकडे एक अर्ज केला. मी अर्ज केला 6 तारखेला, 5 तारखेला मी अर्ज केला. 5 कुठले? ह्या ऑगस्ट मध्ये 5 तारखेला मी अर्ज केला. तुम्हाला हे समजलं कधी की तुमचं नाव आहे ते? मला ही 1 महिना झाला समजून. कुठले म्हणजे जुलैमध्ये मला कळालं. परंतु आता हे सगळं जुळवाजुळव करायला मला कागदपत्र कसं की आपल्याला समजलं म्हणून उगाच कुठे बी जाऊन बडबडण्यात काय अडचण नाही काय. आणि हा बघायला गेली तर ही गोष्ट मोठी आहे. ही सुतीगिरणी आहे 100 कोटीची. विषय कसा होतो की 100 कोटीची संस्था मागासवर्गीय लोकांच्या नावावर काढायची आणि अशी धनदांडगी लोक ही पैसे लुटायचं आणि उद्या समजा त्या या सुतीगिरणीतलं पैसे लुटलं तर त्याला जबाबदार धरलं कोणाला जाते तर सभासद लोकांना. आज आमचं हे 100 कोटी रुपये आणणार, आमची घरदार इकलो तर सुद्धा ते कर्ज फिटणार नाही साहेब. मग आम्हाला शेवट दोरीच घ्यायला लागणार. मग त्या वेळेला दोरी घेण्यापेक्षा आत्ता दोरी घेतलेलं मी चांगलं ना. किती माझी फसवणूक झालेली आहे. वस्तुस्थिती आमची फसवणूक झाली म्हणून मी शासनाच्या दारात आज मी चालू आहे आंदोलन करायला की मी आणि मला आत्मदहन केल्याशिवाय पर्याय नाही. कारण की आम्हाला गरीबाला हे इस्त्याचा खेळ नको आहे. न्याय मिळणार नाही असं वाटतं. असं काय झालं की मी अर्ज दिला मी 5 तारखेला, 4 तारखेला मी अर्ज सगळीकडे पाठवल्यानंतर मुख्यमंत्र्यांना पाठवले. सहकार अधिकारी अमित शाह दिल्लीला त्यांना मेल केला. हा, दुसरी गोष्ट नागपूर आयुक्तांना फोन केला, सोलापूर आयुक्तांना मी पाठवलेला आहे. त्या सगळ्यांना मी पाठवलेला आहे. आणि माझं कसं मी काय त्यांना सांगितलं की मला 12 तारखेपर्यंत मी 4 तारखेला पाठवलं होतं. 4 तारखेला पाठवलं, 5 तारखेला त्यांच्या ताब्यात गेलेला आहे आणि मी रजिस्टर बी केलेला आहे आणि ते ईमेल बी केलेला आहे. मी 5-6 दिवसानंतर मी विचारणा केली अधिकारी. कारण की आज मला नागपूर कुठं आहे, कार्यालय कुठं आहे हे मला माहिती. आज वस्तुस्थिती आहे माझी. कारण की आम्ही त्या नागपूरला बी मी कधी गेलेलो नाही. कारण की मी नंबर काढला की मोबाईलवरून तुम्हाला माहितच आहे कुठल्याही अधिकाऱ्यांचा नंबर आपल्याला मिळतात काय. मी ते टाकून मी आमच्या इथल्या पोर्टलला म्हटलं बाबा हे जर नंबर टाक. मग मी ते नंबर मिळवले मोबाईलवरून आणि मी नागपूरच्या अधिकाऱ्यांना मी फोन केला. नागपूरच्या अधिकाऱ्याचं उत्तर तुम्हाला ऐकायचं असेल काय तर आजही माझ्या मोबाईलमध्ये की ज्या वेळेला मी त्यांना फोन केलं की सर माझी अशी फसवणूक झाली, असं झाले काय तर आम्ही मेल बघितला काय. आम्ही मेल बघितलेला नाही. उत्तर कसं आलं त्यांचं मला की आम्ही मेल बघितला नाही. मग तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये मेल कशाला ठेवताय? तुम्ही मेलच बघत नाही तर मग तुम्ही शासकीय कार्यालयात मेल कशाला ठेवायचा? मग लोकांची निसं फसवणूक करायची. तुम्ही अर्जंट आमच्या मोबाईलवर पाठवा, ईमेलवर पाठवा, तुमचं काम केलं जाईल, तुम्हाला न्याय दिला जाईल. मग हे का आता मला न्याय मिळत नाही तुमच्या मेलवरून? मग मी
काय त्यांना विचारलं, त्यांचं उत्तर उर्मट खरं मिळालं. तर ह्याची उत्तर ऍक्च्युअली मिळायलाच पाहिजे. मिळालं वगैरे जर केला तर आम्ही मिळाला. आलो आज नाही. मुख्यमंत्री काय ह्यांची एवढा तर विजन आहे, नाही नाही नाही. उपमुख्यमंत्री ह्यांची एवढी विजन आहे. बीजे नाही. प्रत्येक अधिकाऱ्याच्या प्रत्येक ऑफिस मध्ये त्यांचे कोण सचिव असतील किंवा त्यांच्या अंडर काम करणारे बरोबर. कोणतरी असतील. बरोबर. आज मुख्यमंत्र्यांच्या मेलचा सुद्धा रिप्लाय येतो, बरोबर. कुणीही करू दे. बरोबर. उपमुख्यमंत्र्यांच्या मेलला रिप्लाय येतो, बरोबर. आपण जर पाठवलं. ह्या अधिकाऱ्यांच्या मेलला रिप्लाय नाही. सोलापूरला मी केलं. सोलापूरवाल्यांचं बी मत काय की आम्ही मेल बघितलं नाही. मग मी काय केलं की आता हे कुणाच मेल बघितलेलं नाही आणि यांचं काय मला न्याय मिळत नाही असा हिशोब करून मी रविवारी आता कालच्या रविवारी असंच बसलो होतो आणि मी अनेक नंबर मिळवला मुंबई मंत्रालयामधला. परंतु त्या अधिकाऱ्यांचे मी आभार मानतो. ह्या लाईट मधून पवार साहेब म्हणून आहेत आयुक्त, म्हणजे ह्याच खात्याचे काय पवार साहेब. रविवारी असताना त्यांनी माझा फोन घेतला, त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं, बोलणं, मला याच्यावर काय अन्याय झाला की सगळं माहिती घेतली. त्यांनी म्हटले मला मोबाईलवर आता मोबाईलवर सुद्धा असं सोड. त्यांना मोबाईलवर सोडलो, 10 मिनिटात आयुक्तांना पाठवले त्यांनी, नागपूर आयुक्तांना त्यांना पाठवले. परत मला फोन केले की नागपूर आयुक्तांना मी पाठवलोय आणि मी जरा कामामध्ये 4 दिवस बाहेर आहे असं मला त्यांनी सांगितलं. त्यानंतर मला काय म्हटलं, तू नागपूरला फोन कर. नागपूरला फोन केला, त्या एक लेडीज होती, लेडीजचं सुद्धा माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, त्यांचं सुद्धा उर्मट आहे बोलणं. मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला तुम्हाला खाली फोन करायला सांगितल्यानंतर आम्ही फोन केल्यानंतर तुम्ही आणि परत आम्हाला अशी उत्तर देत असतील तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्यायच नाही हो. मग आम्ही काय करणार? पण तुम्ही आता ज्या अधिकाऱ्याचं नाव घेताय, जो परिवहन खात्यामधला जो अधिकारी आहे साळी नावाचा, त्याचं तर कुठं नाव नाहीये ना या संस्थेमध्ये, कुठंच नाव नाही. ठीक आहे, तुम्ही म्हटला ती मला मान्य आहे. हा विषय ना ते सदस्य आहेत, ना सभासद आहेत, ना चेअरमन, ते नाही. त्यांचा मुलगा व्हाईस चेअरमन आहे. त्यांचा मुलगा व्हाईस चेअरमन आहे. बर काय त्यांचा मुलगा व्हाईस चेअरमन आहे. याच्यामध्ये आहे का प्रशांत साळे, सॉरी ओंकार प्रशांत साळे, बरोबर. त्यांचा मुलगा यात आहे. त्याची बायको संचालक आहे. मग त्याचा संबंध नाही कसा म्हणायचा आपण? एक लक्षात घ्या, आज मी एक सरकारी खात्यात आहे, मी एक संस्था घेतली, परंतु त्या सरकारी खात्यातनं मला त्या संस्थेमध्ये हे होता येत नाही. माझ्या बायकोला आणि माझ्या पोरग्याला त्यात घातलं म्हणजे ते सगळं बघतात, परंतु हल्डिंग सगळं मीच करणार. आणि ह्या मला सांगा की ओंकार जे आहे मुलगा, ह्याच्यामध्ये संचालक आहे, त्याचं शिक्षण झालं, ठीक आहे, आपण शिक्षणाची आपण मान्य करू. परंतु हे सगळं चालवायसाठी याच्याकडे पैसे कुठला पाहिजे? आज समजा या संस्थेमध्ये मी आता इथं पब्लिसिटी म्हणजे काही गोष्टी मला बोलता येणार नाही, का की उद्याच्या चौकशीमध्ये मला तो बॉम्ब फोडायचा. त्यांनी मागासवर्गीय संस्था सुट्टीगिरणी काढली हे फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी, पैसे लुबाडायसाठी. दुसरी गोष्ट, यांचा 2 नंबरचा पैसा आहे, त्यात 1 नंबर करून घ्यायसाठी, ह्याच्यासाठी ही संस्था काढली. परंतु ह्याच्यामध्ये पुरापूर रोल आणि ह्या आता मला ह्या ऑडिटमध्ये कळतं की ही सुट्टीगिरणी तोट्यात आहे. या ऑडिटमध्ये मला कळतं. पण या सुट्टीगिरणीचा माल विकत घेणारा कोण आहे? या सुट्टीगिरणीचा जो सुट्टीगिरणीत आपण माल देतोय, माल विकत घेणारा कोण आहे? त्याला जबाबदार धरलं पाहिजे. पहिला सुट्टीगिरणी त्याच्यामुळे तोट्यात आले, त्याला कसं जबाबदार धरणार आपण? तो जर समजा समोरच्याने माल जर विकत नाही घेतला तर तो स्टॉक तसाच पडेल. तेच तुम्हाला म्हटलं की काय गोष्टी मला ह्याच्यासमोर लगेच काय बोलता येणार नाही, त्या अधिकाऱ्यांच्या समोर आणून. मला सांगा, आता हे तुमच्यावरती तर एक फसवणूक झाली, तुम्हाला काहीच माहित नाही, यातलं तुमचं नाव त्यात ओढलं गेलं, तुमच्या नावावरती जवळजवळ किती लाख म्हणलं, 38 का 34 लाख रुपये तुमच्या नावावरती केले. ते पैशाचा तुमचा काहीच संबंध नाही साहेब. बरं, किती साली भरलेले पैसे मलाच माहित नाही, किती साली भरली, किती साली माझं नाव घातले हे मलाच माहित नाही. आता 2031 हे कसं आहे, हे आता जे लेखा 31/3/2023 अखेरची जी लिस्ट आहे, म्हणजे 2023च्या आधीच कधीतरी नाव ओवलेलं असं. कसं आहे, आता हे मला ही माझ्यापेक्षा कागद मिळाला, 1/4
2022 ते 31/3/2023 लेखापरीक्षण. तेच ना, म्हणजे त्या फायनान्शियल ह्याच्यामध्ये आपल्याला नाव आहे दिसायला- तो. हा. नाव दिसायला. म्हणजे ज्या वर्षी ते लास्ट ऑडिट झालं किंवा हा ऑडिटच्या याच्याप्रमाणे आता ह्याची चौकशी म्हणजे कशी करायला लागणार ते अधिकाऱ्यांना करायला लागणार. बरोबर. सभासद हे कधी झालं ह्याचं आता सभासद मी ह्या ऑफिसमध्ये गेलो होतो लेखापरीक्षण आता या अहवाला नाही गेल्यानंतर मी त्यांना विचारलं की ह्याच्यामध्ये सभासद हे झालं तर काय करायला लागतं, काय करावं लागतं. मग त्यांनी म्हटले अर्ज द्यावा लागतात. मग माझा अर्ज मागणीचा पाहिजे, त्या अर्जावर माझी सही पाहिजे, त्या अर्जाच्या पाठीमागे माझं आधार कार्ड पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, जाती दाखला पाहिजे, असं काहीतरी डॉक्युमेंट माझं पाहिजे ना. ज्या वेळेला मग मी तुमचं म्हणणं काय आता, तो फक्त जो अधिकारी आहे प्रशांत साळी तो एकच ह्याच्यामध्ये दोषी पकडायचा आहे तुम्हाला, की ह्याच्या मागे असणारे सगळेच अधिकारी वगैरे पण दोषी आहेत? ह्याच्यामध्ये कसं आहे, त्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानंच हे सगळं केलेलं आहे. बरोबर आहे. हे जे केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या संगणमतानंच केलेलं आहे. आता गोष्ट म्हणजे आता मी तक्रारी मी म्हणजे आंदोलनाचा अर्ज दिला, मी न्याय मागायसाठी मी 12 ते 15 तारखेपर्यंत मी हे आंदोलन केलं. आता ते मला पवार साहेबांचा तुम्हाला उल्लेख दिला, पवार साहेबांनी मला चांगला न्याय रविवारी दिला. त्यानंतर मला पत्र आलं परवा दिवशी सोलापूर ऑफिसातनं की आम्ही चौकशी अधिकारी नेमलाय, ते मला पत्र आलं. हे मला जे पत्र पाठवलं हे परवा दिवशी पाठवलं. इचलकरंजी लेखापरीक्षण आयुक्त 1 त्यांची चौकशी अधिकारी नेमणूक केली म्हणून ठेवा इथं धोटे साहेबांच्या सहीचं पत्र आहे. हा सोलापूरचे हे ह्यांना नियुक्ती केली चौकशी कामी, या सुधीगिरणीची चौकशी कामी ह्यांना नियुक्ती केली म्हणून मला जे पत्र पाठवलं परवा दिवशी पत्र पाठवलं की हे आम्ही काम चौकशी करालोय, अधिकारी नेमलोय, तुमचं आंदोलन माघारी घ्या. मग ठीक आहे, मला पत्र आलं, मोबाईलवर पाठवलं, त्यांनी बोलणं केलं माझ्याशी व्यवस्थित. मग ठीक आहे साहेब म्हटलं, मला तुम्ही न्याय देत असलेला आणि चौकशी अधिकारी नेमत असलेला तर मला काय अडचण नाही, फक्त माझी काय की हे आहे की त्या सुतीगिरणीची चौकशी करत असताना, त्या फायलिंगची चौकशी करत असताना त्या चौकशा निष्पक्ष म्हणजे काय म्हणतो आपण त्या पद्धतीनं व्हावी, ते होण्यासाठी ते चौकशी माझ्यासमोर व्हावी. बरोबर. त्या पद्धतीने तिथं पण आमचं बोलणं झालं आणि ठीक आहे तुमचे अधिकारी लवकर लावून दिला तर मी आंदोलन माघारी घेईन. काय की तुम्हाला म्हणजे आता तुम्ही आला तर एक 8 दिवस तुम्हाला द्यावंच लागतं की आता आले की लगेच गुन्हा दाखल करा ही शक्यच नाही काय. त्यामुळे त्यांना 8 दिवस कारण तुम्ही आत्ता माझ्या पेशी पोहोचा, तुमचं काम चालू करा, म्हणजे मी आंदोलन स्थगिती करेन. अशा पद्धतीने आमचं बोलणं झालं, चांगलं झालं, ठीक आहे म्हटलं, आभार मानलो अधिकाऱ्यांचं त्या. आणि रात्रीतनं परत मला दुसऱ्या अधिकारीचं पत्र आलं, दुसरा अधिकारी बदलला रात्रीतनं दुसरा अधिकारी बदलला. काय रात्रीतनं दुसरा अधिकारी बदलला हे बघा. काल मला पाठवलं 10 वाजता परत पत्र. SP वर्मा MN बोले ते दुसरं पत्र बघू 11/8/26. हे इचलकरंजीवाल्यांना नेमलेलं परवा दिवशी आणि हे काल 10/8/26 आहे ना 11/8/26. हा MN गोरेंना खरं ती फुली मारली यांनी, जी एकच अधिकारी दिले वाटतं तुम्ही. नाही 2 बदलले का? हा हे बदललं इथं पण ठीक आहे, कुठलं 2 दिले पत्र 1 दिलं, मला काय म्हणायचं बदलले का? कालपर्यंत बदलले, कालपर्यंत मी निवांत होतो, ठीक आहे, काय अडचण आली असतील बदलली असतील ठीक आहे. आता मगाशी मला एक तास पूर्वी मला पत्र आलं, तिसरं पत्र आलं. एक तास बदल झाले मला येऊन पत्र, ते तुम्हाला दाखवतो. आणि हे प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग सोलापूर धोटे साहेबांच्याच सहीचे आहेत सगळे पत्र. धोटे साहेब तुम्हाला सुद्धा ह्याचं उत्तर द्यायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये, कारण सगळी पत्र जी आहेत ते तुमच्या सहीची पत्र आहेत.
याचा तुम्ही सुद्धा खुलासा खरं तर करायला पाहिजे. कारण हा गोरगरिबांवरती होत असलेला अन्याय जो आहे, हा अन्याय कुठंतरी जर थांबायचा असेल तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पारदर्शकपणे काम केलं पाहिजे. याचा खुलासा तुम्ही सुद्धा दिला पाहिजे. कारण 10 तारखेला आलेले एक पत्र आहे, 11 तारखेला दुसरं पत्र आलेलं आहे, ते तुमच्याच सहीच आहे. आणि आता मला हे तिसरं सुद्धा एक पत्र आहे, काय बघूयात, दाखवतील ते. हे बघा, आता ह्याच्यामध्ये काय म्हटलं की आमची चौकशी चालू आहे. हे म्हणजे जे तपास अधिकारी त्यांचं पत्र आहे. हा नाही, हा त्यांच्या सहीचं आहे पत्र. हा ठीक आहे. हा त्यांनी काय म्हणतात की आमची चौकशी चालू आहे. मग त्यांनी चौकशी चालू आजच, मला वाटतं 12 तारीख आजच चालेल, आजच्याच तारखेला. हा एक काय झालं, तासापूर्वी आलेला तुमच्याकडे यायच्या आधी. बर, आता विषय काय, ही सुतीगिरणी कुठं आहे? हातकणंगले तालुका. सुतीगिरणी आहे हातकणंगले तालुका. बरोबर आहे. अधिकारी आहे सोलापूर. सोलापुरातनं मला पत्र पाठवतात आत्ता, आणि त्यांचं म्हणणं काय की आमची चौकशी चालू आहे. मी मागणी काय केली, चौकशी करा, मान्य. परंतु तुम्ही तिथे बसून चौकशी काय करायला, सुतीगिरणी इथं आहे, संस्था इथं आहे, फायले इथं आहे, मग तुम्ही मला फ्लॅट काढालाय का? म्हणजे मला फ्लॅट काढायचं, कागदी घोडं नाचवायचं. एकीकडनं त्यानं आम्हाला आमची फसवणूक केला, परत तुम्ही इकडनं आम्हाला चिमवालाय. मग आम्ही सर्वसामान्य माणसं शेवट करायचं काय? आम्ही करायचं काय? मग शेवट आम्हाला आत्महत्या शेवट पर्याय नाही. काय की ह्या आधी आता एवढी कागद फिरवल्यानंतर साहेब तुम्ही मला सांगा की यांच्याकडनं मला न्याय मिळणार का? न्यायच मिळणार नाही. अधिकारी का बदलले असं वाटतंय तुम्हाला? अधिकारी बदलले म्हणजे काय की 2 पैशाच्या आमिषानं, आणि हा पैसा देऊन मोडून काढतोय सगळं. हा आणि हा अधिकारी, अधिकारीची लेवल माझं कोणच वाकडं करू शकत नाही. मग ही मला आता 2 दिवसाला दिसायला आलं. 2 दिवसात मला दिसलं की ही जी म्हणजे ही पॉवर ह्याचीच आहे. मग अधिकाऱ्यांनी मला न्याय द्यायचं, सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काय, टेबला खाल्लं पैसे घेऊन अशी भोगस लोकांची नावं घालून याला मंजुरी करून सह्या द्यायच्या आणि त्यांना दोरी घ्यायला लावायचं काम हे अधिकाऱ्यांचं बेस आहे. हे ह्या परिस्थितीला संस्था, मी स्पष्ट बोललो मगाशी, मी फोनवर बोललेला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तुम्ही ऐकून असलं ऐका, की संस्था मंजूर करत असताना तुमच्या फाईलला येते, तुमच्या ऑफिसला फाईल येते. बरोबर, तुमच्या ऑफिसला फाईल आल्यानंतर तुम्ही ती सगळी पडताळणी का करत नाही? भोगस आहेत का, खरे आहेत का, काय आहेत का, की त्यांचं बी लागेबंदी असते साहेब. आणि म्हणून हे सगळं बोगस नावांच्या फायल्या तयार करून हे अधिकारी मूळ अधिकारी दोष आहे साहेब याच्यामध्ये. आणि म्हणून ही अशा आमच्यासारख्या लोकांच्यावर अन्याय होतो. आणि ही जी आता माझी जी फसवणूक केली आहे कागदपत्र देऊन आमची चौकशी चालू आहे, कागदी घोडे नाचवायला लागले, माझ्यावर अन्याय केले, यांच्याकडनं मला न्याय मिळत नाही. आणि मी शेवटी आत्मदनाचं माझं आंदोलन हे रेग्युलरच मी चालू ठेवलेलं आहे. आणि मी आज रात्री निघणारच आहे माझ्या आंदोलनासाठी. आणि मी जे आता आंदोलन करणार तुम्ही, नाही, मी काय केलं की मुख्यमंत्री मंत्रालय, वर्षा बंगला, आमचे कलेक्टर ऑफिस कोल्हापूर आणि नागपूर कार्यालय, हे 4 ठिकाणी मी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. 4ही पैकी कुठेही करणार आहे. काय आता बघू, मी आज रात्री निघतोय, मी कुठल्या दिशेला मी जाऊन काय करून. आज रात्री म्हणजे 12 तारीख आहे. हो, आज 12 तारीख आहे. मी आज काय की आजपर्यंत मी थांबलो म्हणजे मला अपेक्षा होती की बाबा ह्या अधिकाऱ्यांच्याकडनं मला काहीतरी मिळतंय, मला काहीतरी आता कामाची माझी काम चालू आहे, पोच पावती मला मिळाली, मला न्याय मिळतो ही अपेक्षाच होतं. पण तो आता जे मला वाटत नाही की ह्या 2-3 दिवसामध्ये एवढं जी माझी पिळवणूक केली ह्या लोकांनी, त्यामुळे ते मला. आता याच्यामध्ये जर बघितलं ना साहेब, तर साळी मला आमचे पण काही मित्र आहेत, तर पण ऍक्च्युअली ही मागासवर्गीयांची संस्था आहे. बरोबर, याच्यामध्ये साळी हे मागासवर्गीय मध्ये येतात, कारण त्यांचा मुलगा आणि बायको जर बघितलं तर ते मला वाटतं व्हाईस चेअरमन आणि हे आहेत सदस्य आहेत त्याच्यामध्ये. तर हे होऊ शकतात का या केसमध्ये? मी माहिती घेतली, मी एक पत्र दिलो नाही, एक ऑफिसला माझ्याकडनं राहून गेले, माझ्याकडनं एक ऑफिसला राहून गेलं की मी एक चांगल्या अभ्यासू माणसाला विचारलो. मग त्याने म्हटलं की समाज कल्याणाला तो पत्र द्यायला पाहिजे होता. हे समाज कल्याण, जे मागासवर्गीय सहकार सुतीगिरणी मागासवर्गीय म्हणजे समाज कल्याणचं 50% अनुदान ह्याला आलेलं आहे.
मी एक अभ्यासू माणसाकडे जाऊन बसून मी माहिती घेतली होती ही काय आहे म्हणलं, आणि सहकार खात्याकडनं 50%. आणि हे जे लाभार्थी आहेत मागासवर्गीय म्हणतोय आपण, ते फक्त मागासवर्गीय लोकच ह्याच्यामध्ये लाभ होतात, बाकीचे इतर समाजाची लोक ह्याच्यामध्ये बसतच नाही. आणि जो पूर्ण मागासवर्गीय लोक घेऊन ती फाईल तयार होते. हे मी परवा दिवशी मी एक विद्वान माणसाकडून माहिती घेतली आणि त्यांना सुद्धा मला म्हटले की हे साळी म्हणतो कोणतं आहे बघ तो व्हायच्या म्हणून ह्याच्यामध्ये चालत नाही म्हटलं, का की ही मागासवर्गीय नाही, ही बोगसच त्यांनी केलं. मग असं आता कसं की एक एक पानं मी उघडत गेलो तर मला जरा आता तुम्ही याच्यामध्ये आवाज उठवलाय, तुम्हाला वाटतंय की मी एकटाच आहे की अजून बरेच असू शकतात? ह्याच्यामध्ये साहेब मेलेल्या लोकांची नावं आहेत सभासद. मी ठाकी म्हणजे पूर्ण मी अभ्यास देऊन सांगतो की ह्याच्यामध्ये का की अधिकारी मी अधिकाऱ्यांना धरणार आहे. बरोबर. ह्याला ह्या सगळ्या की आजही मी मुख्यमंत्र्यांच्याकडे माझी मागणी आहे की मागासवर्गीय लोक आम्ही आहे, सर्वसामान्य माणसं आम्ही आहे, आमच्या समाजासाठी तुम्ही योजना दिलाय, परंतु आमच्या समाजाला ती ताकद पुरत नाही तिथपर्यंत पोहोचायसाठी, ती योजना घ्यायसाठी. परंतु ह्याचा लाभ जे घ्यायला लागल्यात की दंडधाडगी लोक घ्यायला लागल्यात आणि मागासवर्गीय लोक त्या आम्हालाच बळी करून ती मोठं व्हायला लागल्यात. ह्याच्यावर काहीतरी मुख्यमंत्र्यांनी जरा बंधनकारक आणावं आणि आमच्यासारख्या लोकांना ह्यातून न्याय द्यावा त्यांनी, ही माझी त्यांच्याकडं या तुमच्या मुलाखतीतून माझी विनंती राहील त्यांना की मागासवर्गीयच लोक लागतात साहेब, त्याच्यामध्ये इतर समाज नाही चालत. हे सगळं ती बेकायदेशीर त्यांनी केलंय आणि मग ह्या गोष्टी अधिकाऱ्यांना बी माहित आहेत ना, मग या अधिकाऱ्यांनी मान्य कसे केले? तुमची आता इच्छा काय आहे नेमकं, काय काय व्हायला पाहिजे किंवा याच्यातून काय तोडगा निघला पाहिजे असं वाटतं? नाही आता ह्याच्यामध्ये बघा मी साहेब तुम्हाला सांगतो की मी ह्याच्यामध्ये सभासद नाही, या कधी सभासद गाठले, ही संस्था कुठे ही मला माहित नाही, फक्त मी एक कागदावर तुम्हाला सांगतो की हातकणंगले तालुक्यात आहे. आता सभासद नाही हे म्हणू शकत नाही आपण, सभासद तर तुम्ही दिसताय, कागदोपत्री दिसताय, पण त्याच्यासाठी तुमच्याकडून कुठलंच डॉक्युमेंट घेतलेलं नाही. डॉक्युमेंट काय नाही. हा म्हणजे फक्त माझ्यावरती अन्याय झालाय, माझ्यावरती म्हणजे मला माहित नसताना हे केलेलं आहे, चुकीच्या पद्धतीने माझं नाव द्या. आता कसं आहे साहेब, आपण कुठल्याही संस्थेत जायचं झालं आपण स्वतःहून तर मी म्हणतो बाबा हा ठीक आहे मला ह्या संस्थेत काम करायचं आहे, मला सभासद मिळतो, मी स्वतःहून मग त्या संस्थेमध्ये जाईल ना. आज माझी इच्छाच नाही, ती संस्था कुठं आहे ही मला माहितीच नाही, ते काय बंद आहे काय चालू आहे काय परिस्थिती आहे त्याचं मला काहीच माहित नाही. अशा संस्थेमध्ये माझं नाव जाणं, नाव गुंतवणं हे म्हणजे त्याला मी ते केलं कायदेशीर दाखवलं कागदावर आपल्याला, परंतु ते मला माहित नाही ना. आज मी या तुमच्या लाईव्ह मधून मी एवढंच सांगतो की ज्या ज्या कागदावर माझ्या ह्या सह्या असतील या डॉक्युमेंट मध्ये सभेमध्ये त्या सगळ्या सहीची त्यांनी चौकशी करावी. मी दोषी असेल ना मी स्वतःहून साहेबांच्या ऑफिसला जाईल की साहेब मी दोषी आहे, मी जाणून बोलतो मी भोगायला तयार. का हे मला का बोलायचं आहे का की असा विषय अधिकारी जो कुतूर ह्याच्यामध्ये मनापासून उतरून बाबा आपण अधिकारी आहे, आपल्याला शासन पगार देतोय, आपण लोकांच्या कामासाठीच आहे, एखादी अर्ज आलाय त्याला कुठं तर बाबा आपण वारसा फोडा देऊन त्याला न्याय देऊया, ज्या वेळेला अशी या अधिकाऱ्यांची भावना घेत नाही त्यावेळेला हे असं आम्हाला म्हणजे मला बोलावं लागतं. लक्षात आलं का बघा, की मी चॅलेंज मी त्यांना द्यावं की तुम्हाला माझं स्वतःच काय हाताचं अक्षर गावलं तर तुम्ही म्हणेल ती शिक्षा मी भोगायला तयार. जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आता माझी मागणी आहे काय, माझा नावाचा गैरवापर केला, माझ्या सहीचा गैरवापर केला, दुसरी गोष्ट ती सभासद घेत असताना ही रक्कम भरावी लागते. आज समजा माझ्याकडे 2000 म्हणजे आता माझ्या परिस्थितीकडे बघितल्यानंतर तुम्हाला समजेल 2000 म्हणजे मला लय भारी वाटणारा माणसं, 2000 पर्यंत आम्ही खेळणारे माणसं. 24 लाख कुठलं 34 लाख कुठला आला असेल माझ्याकडे, 34 लाख ही कुठलं मी आणलो. मग आता समजा मी ह्याच्यावर जर रेकॉर्डला दाखवलं 34 लाख मी भरलेलं
तर मग माझ्याकडे काही इन्कम टॅक्स सगळी ते विचारायला पाहिजे. बरोबर. आपल्याला एवढं पैसे आल्यानंतर अधिकारी आपल्या पाठ लागणार ना, ही इथं पैसे तू भरलासच कुठं. मग हे पैसे भरलं कोण, आणि हे पैसे भरलेला आहे ना, हे प्रशांत आर्टिव साडी, हे 2 नंबरातला पैसा ह्याच्यामध्ये सभासदांच्या नावी गुंतवलेला आहे. तो पैसा आमचा नाही आहे, कुठनं आलाय, कुठल्या बँकेतनं आलाय, कसा आलाय, त्याची चौकशी सगळ्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. खरं अशा संस्थांमध्ये जर पैसे वगैरे सभासदांचे पैसे जर द्यायचे असतील तर ते शक्यतो सभासदाच्या अकाउंटवरूनच जातात ना. मग ती बघायला, याच्या रिलेटेड अकाउंट वगैरे सुद्धा काय काढलेत का तुमच्या नावाचे? ते बघावं लागेल. बरं. हे केव्हा समजणार आहे आपल्याला की संस्थेचं पूर्ण रेकॉर्ड टेबलावर चौकशी अधिकाऱ्याच्या आल्यावर मगच समजणार आहे की कुठल्या अकाउंटवरून पैसे कसे गेले आणि काय गेले, आणि तिथं कोण कोणाचं कसं. आता समजा माझं अकाउंट असेल, बरोबर आहे, त्या बँकेतल्या सहीचं कागदपत्र तपासावं लागणार, कारण की मी त्याला सुट्टी देणार नाही. आणि ज्या बँकेत माझं अकाउंट आहे त्या बँकेवर सुद्धा कारवाई मी करावं लावणार ह्या अधिकाऱ्यांना, आणि ह्या अधिकाऱ्यांना ते करावं लागणार. चौकशी अधिकारी जे नेमतील त्यांना त्या बँकेपर्यंत कारवाई करावं लागणार. खरं तर याच्यामध्ये महाराष्ट्र वस्त्रोद्योग खात्यानेच, मंत्रालयानेच याच्यामध्ये लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये एक दोषी जाणवत नाहीये. आपण जर बघितलं त्यांच्या तोंडून जर जे काही शब्द आहेत ते जर बघितले तर एक व्यक्ती त्याच्यामध्ये दोषी सापडत नाही. याच्यामध्ये खूप मोठी चैन आपल्याला दोषी सापडेल. आता त्यांचं तुम्ही जर बघितला तर बँके थ्रूच पैसे जायला पाहिजेत अकाउंटवरती. मग याच्यामध्ये जर बँकेमध्ये कुठल्या तरी अकाउंट काढलेलं असेल तर ती बँक सुद्धा दोषी पकडायला पाहिजे आपल्याला परत. कारण बँक सुद्धा दोषी असणारच. हे कुणीही सांगेल की याच्यामध्ये बँक दोषी व्हायलाच पाहिजे. कारण एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी हजर नसेल, त्याची सही नसेल, त्याचा अंगठा नसेल, तर तुम्ही खाते काढलं कसं, आणि एवढी मोठी अमाऊंट तुम्ही त्या ठिकाणी ट्रान्सफर केली कशी. ह्या अनुषंगाने जर बघितलं तर ते अधिकारी सुद्धा, त्या बँकेचे अधिकारी सुद्धा याच्यामध्ये दोषी सापडतील त्या काळात जे कोणी असतील ते. आता माझी एवढी विनंती आहे की मी आज निघतोय की तुमच्या आशीर्वादानं हे तुमचं लाईव्ह मुख्यमंत्र्यांनी बघावं आणि मला कुठंतरी न्याय द्यावा, काही नाही तर मी आज निघणार आहे. आणि ही माझं शेवट असेल बरोबर, का की मी वैतागलोय. आज आम्हाला दोरी घ्यायची वेळ आहे साहेब. ते 34 लाखाचा हा विषय वेगळाच. आपल्या सभासदांच्या नावाखाली 100 कोटी रुपये तुम्ही आणला. त्या 100 कोटीचं काय, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं असेल, त्या पैशाला जबाबदार कोण. त्यामुळं मी ते साहेब, मी 1 महिना झाला मी ऐकलो बसून ना, पूर्ण मी टेन्शन मध्ये की ती मला नेमकं काय करायचं असं म्हणजे मला समजत नव्हतं. एक माझा भाऊ शिकलेला आहे, मी माझ्या भावाला फोन केला, भावाला मी सगळे दाखवलं, भावाकडे सगळं वाचून गेलो. माझं शिक्षण पहिले आहे, 4थी आहे, मला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, लिहायलाही येत नाही, वाचायला येत नाही. मग मी अडाणी माणूस, मला त्या एवढ्या संस्थेमध्ये मोठ्या मला जायची अपेक्षा काय. आम्हाला आम्ही राबून खाणारीच माणसं. शिक्षण कमी याचाच कुठेतरी गैरफायदा गेला त्याला. मला सांगा, जाता जाता तुमच्या फॅमिलीमध्ये काय परिस्थिती आता जर बघितलं तर? मी आणि माझी आई राहतो दोघं. भाऊ परवा वाढले, 4 महिने झाले वाढले भाऊ. आणि माझं जरा वडील बी वाढले. माझी परिस्थिती म्हणजे आता काय की एक छोटंसं आसरा आपल्याला आहे, साधं घर आहे, त्या साध्या घरामध्ये मी राहतो. आणि मी शेती करणारा माणूस आहे. माझी जनावरं आणि माझं म्हणजे घर, ह्या इथंपर्यंतच माझा विषय आहे. ह्याच्या पलीकडे माझा विषय कुठलाच नाही. अशा पद्धतीने मी माझी म्हणजे घराची, माझी राहणीमानीची हा विषय. आता तुम्ही आत्मदहनाचा इशारा दिला आहे, आईंचं काय? ह्याला प्रशासक अधिकारी जबाबदार राहील, महाराष्ट्र सरकार जबाबदार राहील. का की एखाद्याला साहेब एक म्हण आहे की काय म्हणतो की काही एखाद्या रस्ता शोधलं तर सगळं काय म्हणतोय आपण, ते मला म्हणायला येते की म्हणा की चालत राहा रस्ता गावी, असे काहीतरी एक विषय. मी आता ते बघितलं, आता पण मी म्हणजे मला रस्ता शोधतोय का, मला कोण
न्याय देतील का हे आतापर्यंत मी बघितलं. परंतु ह्या 3-4 दिवसामध्ये आणि का ही सहकारी खातं आहे साहेब, का की मी आजही नागपूरला गेलो नाही. नागपूरमध्ये कुठं ऑफिस आहे हे मला माहित नाही. आता नागपूरला जायचं म्हटलं तर मला 3-4 हजार रुपये ऑफिसला पोचायला पाहिजे. मी आता जाऊन आलो तर हे फोनवरनं अधिकारी दाबादाबी करणं ह्याची ताकद मोठी आहे आणि अधिकारी बी त्या पद्धतीचे. मग ते एररे घालून मरण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊनच मरतो ना, त्याला जबाबदार सगळीच राहते. वर्षा बंगल्यावरच मी आज रात्री जाऊन माझे अंतिम मी संपवणार आहे सर. माझी परिस्थिती वाईट आहे सर, काही की ह्यो खेळ नाही सर. मी म्हणतो 1 लाख 2 लाख 50,000 असं काही असेल तर आपण ती समजून घेऊ. कोट्या रुपयाच्या संस्था तुम्ही आमच्या नावावर काढून आणा, बोगस लोकांची नावावर ठेवा, हे माणसाने करायचं. आणि हे अधिकारी आता मला 2 दिवस एवढं मला खेळवलं ना, भयानक खेळवलं की नागपूरचे आणि सोलापूरचे अधिकारी ह्यांच्या हातून मला न्यायच मिळत नाही साहेब. तर आता आपण त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेतलेल्या आहेत. कांबळे साहेबांकडून सगळं त्यांच्यावरती होत असलेला अन्याय, अधिकाऱ्यांकडून टोलवाटोल केली जात असलेले हे सगळे अर्ज वगैरे दाखवले, सगळ्या गोष्टी बघितल्या. तरी पण एक साहेब आमची एक विनंती आहे की तुम्ही असं पण 12 तारीख ते 15 तारीख प्रशासनाला वेळ दिलेला आहे, आत्मदानासाठी तुम्ही हा टाइम दिलेला आहे. तरी पण आज लगेच कुठलाही निर्णय फास्टमध्ये न घेता तुम्ही एक 15 तारखेपर्यंत वाट बघावी आणि 15 तारखेला मग तुमचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही निर्णय घ्यावा, पण 15 तारखेपर्यंत थांबावं अशी एक आमच्या चॅनलकडून एक विनंती आहे. तर त्यासाठी तुम्ही तोपर्यंत जर काय समजा चौकशी झाली, चौकशी अहवाल आला, अधिकाऱ्यांनी जर फास्टमध्ये काय काम केलं, आता आम्ही तर आमच्या माध्यमातून जास्तीत जास्त अधिकाऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त वरच्या लेवलला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच. आम्ही आमच्याकडून जेवढा न्याय तुम्हाला मिळवून देता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करू. परंतु तुम्हीही थोडंसं संयम बाळगून एक 15 तारखेपर्यंत कसं तरी हा वेळ थोडंसं थांबून मग 15 तारखेला तुम्ही काय असेल तर तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. एवढीच आमच्याकडून एक विनंती आहे. तर तुम्ही आमच्याकडे आलात, तुमची जी काही व्यथा होती ती मांडली, तुमच्यावरती होत असलेला अन्याय तुम्ही या ठिकाणी मांडला, त्याबद्दल आम्ही जेवढं होईल तेवढं आमच्याकडून तर सहकार्य करूच. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. ओके.